तर हॅलो गाईज, तर आज आपण चाललेलो आहे एवढ्या उन्हाच्या भरामध्ये तर कॅम्पिंगसाठी जंगलामध्ये. तर जाऊया आता, जागा बघत बघत आपल्याला कॅम्पिंगसाठी जायची. तर आता माझा टेंट पण आलेला, मी टेंट मागवलेला. तर आता टेंटच घेऊन आपण जाणार कॅम्पिंगला. तर फॉरेस्ट एरियामध्ये आपण जागा बघत बघत जाणार आहेत. तर चांगली जागा भेटेल तिथे आपण कॅम्प लावूया. गाईज आता आपण एक जागा चूज केलेली आहे. तर आपण भरपूर खूप लांब तिकडून चालत चालत आलो. तर इकडं मला एक जागा आवडलेली आहे, तर आपण तिथे कॅम्प लावूया. बघू शकतो तुम्ही जागा. तर हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. तर ह्या भागात आपण इथं कॅम्प लावणार आहेत. ही जागा मी चूज केलेली आहे, तर हिला थोडी साफ करून घेऊया आणि मग इथंच कॅम्प लावूया आपला. तर गाईज ही जागा आपण पसंत केली, तर मी इथं सामान विमान ठेवून घेतलं. तर ही जागा थोडी साफ करून घ्यावी लागेल आपल्याला. तर गाईज आता फायनली जागा पण साफ केलेली आहे आपण. तर आता आपण इथं कॅम्प ॲडजस्ट करूया, आता लावूया. गाईज आता आपला टेंट आपण इथं असेंबल करून घेऊया. तर या टेंटच्या वेळेला आपल्याला भेटतात 4 स्टिक, 2 स्टिक भेटतात अशा प्रकारच्या, म्हणजे ते मोठ्या होतात आणि त्याचे असेंबल आणि 4 हुक भेटतात. हॅलो गाईज, तर आता आपला टेंट पण आपला फायनली लावून झालेला आहे. तर आता आपण आपला सामान बिमान सर्व आतमध्ये घेऊया. बघू शकता एकदम एकदम नीटपणे, एकदम मस्तपैकी तर टेंट आपला इथं लागलेला आहे. तर आता मी दाखवतो मी सर्वाईव्ह करण्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू. तर काय सर्वाईव्ह करण्यासाठी आपण एक लिटरची पाण्याची बॉटल आणि एक शेगडी आणलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, एक मॅगी, एक पातेली, एवढं सर्व आणलेलं आहे. तर गाईज आपण आज 24 तास कॅम्पिंग करणार आहे जंगलामध्ये, फॉरेस्टमध्ये, आणि फक्त एक मॅगीवर आपण सर्वाईव्ह करणार आहेत. तर तुम्हाला मी आता आमचा आतमधला टेंट तर गाईज आपला टेंट पण बघू शकता तुम्ही, एकदम नीट आहे आणि बाहेरचा व्ह्यू पण बघू शकता. मला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करत जा. तर गाईज आजची व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर चला आता मॅगी बनवूया. तर गाईज चूल पण आपली एकदम चांगल्या पद्धतीने पेटलेली आहे. तर आपण टेंटच्या लांबच जरा चूल पेटवलेली आहे, कारण का टेंटला आग पण लागू शकते त्यामुळे. तर गाईज पाणी आता गरम झालेलं आहे, तर मॅगी टाकून घेऊया. तर गाईज तुम्ही कधी पण जर जंगलामध्ये आले कॅम्पिंग करायला, तर प्लास्टिकचे पिशव्या आणि हे टाकू नका, कारण का जंगल घाण होतो, परिसर. त्यामुळे आम्ही पण आमच्या एवढे प्लास्टिकचे पिशव्या आणले, ते आम्ही बॅगीमध्ये कॅरी करून परत नेणार आहेत. तर गाईज आपली मॅगी शिजते तोपर्यंत चला आपण जाऊया जंगल फेरफटका मारायला. तर गाईज मी फिरवतो तेवढ्यात मला दिसलेलं आहे मुंग्यांचा वारूळ. तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण ब्लॅक मुंग्यांचा वारूळ आहे. तर रिअलमध्ये वारूळ कसं असतं. तर गाईज बघू शकता इथे त्यांनी पूर्ण म्हणजे असं बनवलेलं आहे भिंतींसारख्या, भुलभुलयासारखे. तर किती भारी वारूळ आहे. तर गाईज फॉरेस्ट एरियामध्ये तुम्हाला असे चांगले चांगले व्ह्यू बघायला भेटतील. तर तुम्ही पण कधी कधी गाईज कॅम्पिंग करायला जात जा. तर चला अजून पुढे जाऊया, तर फिरूया पुढे. गाईज तर मी थोडा पुढे आलो तर मला बघायला भेटलेला आहे चंदनचा पेड़ कसा असतो, म्हणजे झाड असतो चंदनाचा. तेवढे मोठे मोठे झाड आहेत. तर बघू शकता तुम्ही, ऊन येते त्यामुळे दिसत नाही, पण बघू शकता खूप मोठे मोठे झाडे आहेत. साईडला व्ह्यू पण बघू शकता खूप मस्त येतोय. पण पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे गाईज. इथे इथे प्राणी पक्षी खूप बघायला भेटतील तुम्हाला. तर गाईज आपली मॅगी झालेली आहे तयार. तर बघू शकता, चला आता मॅगी खाऊया. तर गाईज या चला मॅगी खायला.